लॉर्ड. जय ख्रिस्त मंडळी, आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर प्रभूचं वचन घेऊन येत असताना आनंद होत आहे. पुन्हा एकदा मोठी आशा बाळगतो की आपण सर्व आनंदित असाल. हालेलुया. देवाच्या जवळ येण्यासाठी मनुष्याला अडखळण काय, याच्या भाग क्रमांक 3 मध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. प्रियजन हो, देवाजवळ येण्यासाठी मनुष्याला जर काही अडखळण असेल तर ते तिसरं अडखळण आहे आपलं पाप न सोडणं. हालेलुया. पश्चाताप न करणं, हा जो स्वभाव आहे ना, हा स्वभावच आपल्याला अडखळण ठरतो. हालेलुया. जोपर्यंत मनुष्य आपल्या पापी जीवनाला सोडत नाही, आपल्या वाईट मार्गाला सोडत नाही, तोपर्यंत मनुष्याला देवाजवळ येणं कठीण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का? कारण की देव जो आहे, परमेश्वर जो आहे, तो पवित्र आहे असं वचन सांगतं. परमेश्वर पवित्र आहे आणि मनुष्य ज्यावेळेस आपल्या चुका अपराध पापांना करतो ना, त्यावेळेस तो अपवित्रतेमध्ये जीवन जगतो आणि अपवित्रतेमध्ये जीवन जगत असताना त्याला देवाजवळ येणं कठीण ठरतं. हालेलुया. म्हणून देवाजवळ जर कोणाला जर यायचं ना, तर त्या व्यक्तीला आपल्या पापी जीवनाला, आपल्या पापी स्वभावाला सोडणं गरजेचं आहे. हालेलुया. जे चुका अपराध पाप आपल्या जीवनातून घडतात त्या सर्व गोष्टींना आपल्याला त्यागणं आणि दाखवून देणं की मी आता माझं वाईट जीवन सोडून दिलेलं आहे, आता मी एक चांगलं जीवन जगणार आहे, याची कबुली देणं हे महत्वाचं ठरतं. हालेलुया. ज्यावेळेस मनुष्य आपल्या वाईट जीवनाला सोडतो, आपल्या पापी स्वभावाला सोडतो, त्यावेळेस त्याला देवाजवळ येणं शक्य ठरतं. हालेलुया. देवबापाचे लोकृष वर्तमान आणि त्याच्या 19 अध्यायाच्या 1 ते 10 वचनामध्ये जक्कई नावाचा व्यक्ती आहे. पवित्र शास्त्र असं सांगतं की तो प्रमुख जकातदार होता आणि जकातदाराचे काम करत असताना तो श्रीमंत होता. आणि वचन असं सांगतं की येशू ख्रिस्त एके दिवशी त्या नगरातून जात असताना येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहण्यासाठी तो त्या गर्दीमध्ये शिरला आणि खरोखर गर्दीमध्ये त्याला वाट मिळाली नाही, म्हणून तो पुढे जाऊन एका उंबराच्या झाडावरती चढला. आणि येशू ख्रिस्त त्या गर्दीमधून पुढे येत असताना, त्या झाडाजवळ आलेला असताना येशू ख्रिस्ताने त्या जक्कईला पाहिलं आणि म्हटलं, जक्कई त्वरा कर, खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचंय. जक्कई लगबगीने खाली आला असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि येशू ख्रिस्ताला घेऊन ज्यावेळेस जक्कई आपल्या घरी निघाला, त्यावेळेस लोक कुरकुर करू लागले. लोक म्हणू लागले की हा पापी व्यक्तीच्या घरी चाललेला आहे. येशू ख्रिस्त कोणाच्या घरी चाललाय? पापी व्यक्तीच्या घरी चाललाय असं पवित्र शास्त्र त्या ठिकाणी सांगतं. ही गोष्ट ज्यावेळेस जक्कईने ऐकली, त्यावेळेस पवित्र शास्त्र असं सांगतं की जक्कई मध्ये उभा राहिला आणि त्या ठिकाणामध्ये उभा राहून प्रभूला तो म्हटला, येशूला तो म्हटला की मी माझं अर्ध धनद्रव्य गरिबांना देतो आणि जर कोणाचं काही जर कुभांडाने घेतलं असेल, लुबाडून जर कोणाचं घेतलं असेल, तर त्याला 4 पट मी परत करतो. हालेलुया. आणि एक चांगलं जीवन जगण्याचं त्याने त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे. एक चांगलं जीवन जगण्याची त्याने सुरुवात केलेली आणि त्याने दाखवून दिलं जगाला. त्याने त्या लोकांना दाखवून दिलं की पहा, आतापर्यंत जसं मी जगत होतो ना, मी आता तसं जगणार नाही. मी आता येशू ख्रिस्ताचा अनुयायी बनत आहे आणि येशू ख्रिस्ताच्या मागे मी चालणार आहे आणि येशू ख्रिस्ताला मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये घेतलेलं आहे. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, जोपर्यंत व्यक्ती आपल्या पापी जीवनाला सोडत नाही, तोपर्यंत त्याला देवाच्या सहवासात येणं, देवाच्या समीपतेमध्ये येणं, देवाच्या जवळीकतेमध्ये येणं अशक्य आहे. आपल्याला आपला पापी स्वभाव सोडणं गरजेचं आहे. आपल्याला आपला कुमार्ग सोडणं गरजेचं आहे. व्यसन आहे, भांडण आहे किंवा कोणतंही एखादं वाईट काम आहे, जर आज आपण करत आहोत ना, तर आपल्याला वाईट गोष्टींना आपल्या जीवनातून सोडून देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या या वाईट सवयींना, वाईट गोष्टींना ज्यावेळेस आपल्या जीवनातून त्यागतो, सोडतो ना, त्यावेळेस आपल्याला देवाजवळ येणं हे सोपं होऊन जातं. हालेलुया. जोपर्यंत आपल्या पापामध्ये आपण गढून असतो, तोपर्यंत आपण देवाजवळ येऊ शकत नाही. का? कारण की देव पवित्र आहे. आमेन. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, खरोखर आपल्याला आपला पापी स्वभाव सोडणं गरजेचं आहे. कोणाला प्रश्न असा पडेल की कोण पापी आहे, कोण व्यक्ती पापी आहे? तर वचन असं सांगतं, प्रत्येकच व्यक्ती पापी आहे. रोमकाराचं पत्र आणि त्याचा 3 अध्याय 23 वचनात लिहिलंय. हे स्तोत्रसंहिता 51:5 मध्ये तर दावीद महाराज म्हणतात, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाच मी पातकी आहे. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, प्रत्येकच व्यक्ती हा पापी आहे. त्याच्या आलेल्या दिवसामध्ये तो काही ना काही चुका अपराध पाप हे करतोच करतो. कळत न कळत त्याच्या हातून हे घडतात. तो पापामध्ये पडल्याच जातो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, जोपर्यंत आपण आपल्या पापी जीवनाला, आपल्या पापी स्वभावाला सोडत नाही, तोपर्यंत आपण देवाजवळ येऊ शकत नाही. हालेलुया. बरेचसे असे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की खरोखर मी कसं काय देवाजवळ जाऊ, देव माझा स्वीकार करेल का, देव मला पत्करील का? हालेलुया. मी तर काही जण तर असे, काही ख्रिस्ती लोक असे ज्यांनी खरोखर बाप्तिस्मा घेतला, जे चर्चला जायचे, बायबल वाचायचे, चांगलं जीवन एकेकाळी जगले, परंतु आज त्यांच्या जर जीवनाकडे ते स्वतःच पाहतात, तर त्यांना असं वाटतं की मी चर्चला जाण्यासाठी, मी देवाजवळ जाण्यासाठी, मी प्रार्थना करण्यासाठी, मी बायबल वाचण्यासाठी अयोग्य व्यक्ती आहे. का? कारण की मी पाप केलेलं आहे. त्याचं मन त्याला सांगतं. हालेलुया. आणि असं त्याचं मन ज्यावेळेस त्याच्या संगती बोलत असतं, त्याचे विचार ज्यावेळेस त्याच्या संगती बोलत असतात, त्यावेळेस त्या व्यक्तीला असं वाटतं की मी पापी स्वभावामध्ये आहे, माझ्या हातून भरपूर असे पाप झालेले आहेत आणि खरोखर सैतान त्याच्या मनाशी खेळतो आणि त्याला म्हणतो का तुला आता देवाजवळ जाणं योग्य नाही. का? कारण की तू अपराध केलेले, तू चूक केलेली आहेस. हालेलुया.
आणि ज्यावेळेस हे मनामध्ये आपले विचार येतात ना, त्यावेळेस मनुष्य काय करतो, देवापासून आणखीन दूर जातो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या देवाच्या गोष्टींना समजून घेणं गरजेचं आहे. सैतानाचे जे आवाज आपल्या अवतीभोवती असतात, आपल्या मनाशी आपल्या चेतनाशी चालू असते, त्याचं बोलणं ना, या गोष्टींना आज आपल्याला टाळणं गरजेचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव परमेश्वर हा खूप चांगला आणि प्रेमळ परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त खूप प्रेम करणारा आहे. हालेलुया. जर तुम्ही किंवा मी, कोणी व्यक्ती असू द्या, कितीही मोठ्या पापामध्ये असू द्या, जर आपण देवाजवळ आपल्या वाईट स्वभावाला सोडून जर वळत आहोत ना, तर परमेश्वर आपल्याला कधीच घालून देत नाही. एक पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. 2 पुत्र होते आणि पवित्र शास्त्र असं सांगतं का त्यातला जो धाकला होता, जो लहाना होता, त्याने आपल्या वडिलांची सर्व मालमत्ता घेतली, जेवढी त्याच्या हक्काला होती तेवढी सर्व, आणि घेऊन काय केली, परदेशामध्ये, दूर देशामध्ये निघून गेला. त्या ठिकाणामध्ये सर्व ती खर्च करून टाकली, उधळून टाकली. जे त्याला वाटलं ती सर्व चैनबाजी त्याने केली. आणि ते सर्व करून झाल्यानंतर ज्यावेळेस त्याच्याजवळचे सर्व पैसा संपला, त्यावेळेस पवित्र शास्त्र असं सांगतं की तो एका ठिकाणामध्ये कामकाज करू लागला. आणि ते कामकाज करत असताना त्याला कळालं की माझ्या बापाच्या घरामध्ये खूप खाण्यापिण्याची रेलचेल आहे, माझ्या वडिलांच्या नोकरांसाठी भरपूर अन्न आहे. तर आता मी काय करतो, वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेमध्ये लोकऋषी वर्तमानाच्या 15 अध्यायामध्ये 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. पहा त्या ठिकाणात काय लिहिलंय, 17 पासून वाचूया. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, हा व्यक्ती पहा, याने खरोखर आपल्या मनामध्ये याला जाणीव झाली का मी देवाच्या विरोधात, स्वर्गाच्या विरोधात आणि आपल्या बापाच्या विरोधात पाप केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र शास्त्र असं सांगतं की हा विचार ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये आला, त्यावेळेस तो आपल्या बापाच्या घराच्या दिशेला वळाला आणि तो आपल्या बापाकडे जाण्यास निघाला. आणि पवित्र शास्त्र असं सांगतं पुढे की ज्यावेळेस बापाने त्याला दुरूनच पाहिलं, त्यावेळेस बाप त्याच्याकडे धावत आला, त्याने मिठी मारली आणि त्याला आपल्या घरी घेऊन गेला. आणि नौकरांना, चाकरांना त्यांनी आज्ञा केली का याला एक चांगला झगा आणून घाला, याच्या बोटामध्ये अंगठी घाला, याला पायामध्ये जोडे घाला. हालेलुया. पुन्हा एकदा त्याला आपल्या स्थानावरती मुलगा म्हणून त्या पित्याने स्वीकार त्याचा केलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळेस आपण आपल्या पापी स्वभावाला सोडतो ना, त्यावेळेस पवित्र शास्त्र असं सांगतं आपल्याला देवाजवळ येण्यासाठी मार्ग आहे. या ठिकाणी या मुलाकडे पहा, पवित्र शास्त्र असं सांगतं याने आपल्या मनामध्ये असा विचार केला की मी तर खूप पाप केलेलं आहे, चूक केलेली आहे, कदाचित देव परमेश्वर किंवा माझा बाप माझा स्वीकार करणार नाही. परंतु वचन असं सांगतं की याने आपल्या मनामध्ये असं ठरवलं का नाही, मी माझ्या बापाकडे जाईल, जे काही होईल ते होईल. मी माझ्या बापाला म्हणेन की मला तू पुत्र म्हणून घेऊ नको, मला नोकरासारखी वागणूक दे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा सर्व विचार तो मनामध्ये करतो आणि आपल्या जीवनाला वाईटाकडून चांगल्यात परिवर्तित करतो. आणि वचन असं सांगतो तो आपल्या बापाकडे जाण्यास निघाला. बापाने त्यावेळेस पाहिलं की तो दूरच आहे, त्यावेळेस पवित्र शास्त्र असं सांगतं की बाप धावत गेला, वडील धावत गेले आणि वडिलांनी त्याला आलिंगन दिलं, मिठी मारली आणि त्याला घरी घेऊन आले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आजच्या दिवसामध्ये जर कोणा व्यक्तीला असं वाटतं का मी पापामध्ये, मी चुका करतोय, मी अपराधामध्ये, आणि खरोखर मला परमेश्वराजवळ, येशू ख्रिस्ताजवळ जाण्यासाठी कुठलाच सबब नाहीये, कुठलाच मार्ग नाहीये, कुठलाच रस्ता नाहीये, नाही माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, वचन असं सांगतं मनुष्य कितीही पापामध्ये असू द्या, येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलेलं आहे, येशू ख्रिस्ताने क्रूसावरती बलिदान दिलेलं आहे. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचं ते रक्त त्या क्रूसावरती सांडलंय ना, ते प्रत्येक व्यक्तीसाठी सांडलेलं आहे. आज कुणी व्यक्ती असू द्या ज्याला असं वाटतंय की मी चुका केलेल्या आहेत, मी अपराध केलेले, मी पापामध्ये घडून गेलेला आहे, आणि तसा जर व्यक्ती आपल्या मनाला परिवर्तित आज करत आहे, आपल्या वाईट कामांना सोडून जर त्याला असं वाटतं की नाही मी एक चांगलं जीवन जगणार आहे, मी मारामारी सोडून देणार, मी गुटखे सोडून देणार, मी दारू सोडून देणार, मी भांडण सोडून देणार, मी एक चांगलं जीवन जगणार आहे, जर असा जर तो आज आपल्या मनाशी निर्धार करतोय, असा जर तो आपल्या मनाशी विचार करून चालणारा जर व्यक्ती आहे ना, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर तुमच्यावरती कृपा करणार आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वर कधीच तुम्हाला त्यागणार नाही. ज्यावेळेस आपण आपल्या वाईट जीवनाला सोडतो आणि देवाकडे येतो ना, परमेश्वर कधीच आपल्याला घालवून देत नाही, तो कधीच आपल्याला चित्कारत नाही, तो कधीच आपल्याला तुच्छ लेखत नाही, तो नेहमी आपल्याला आलिंगन देतो, जवळ करतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो,
देवाजवळ येण्यासाठी जर मनुष्याला तिसरं अडखळण जर काही आहे तर ते तिसरं अडखळण आहे आपलं पाप न सोडण्याचा स्वभाव. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये पापाला सोडून द्या, चुकांना सोडून द्या, जे काही वाईट काम आपल्या हातातून घडतात त्या सर्व अपराधांना सोडून द्या. आज देवाजवळ या. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, नीतिसूत्रे 28:13 मध्ये असं लिहिलेलं आहे की जो आपले अपराध झाकतो त्याचं बरं होत नाही, परंतु जो कोणी ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावरती दया केली जाते. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज ती दया आपल्या प्रत्येकासाठी आहे. त्या क्रूस खांबावरून ती दया प्रत्येकासाठी वाहत आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या मार्फत ती दया प्रत्येकांना प्राप्त होत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने रक्त सांडलं अशासाठी का प्रत्येक व्यक्तीला पापांची क्षमा मिळावी. हालेलुया. इब्रिकराचं पत्र आणि 9 अध्याय 22 वचनात असं लिहिलंय, रक्तानेच सर्व काही शुद्ध होते, रक्त ओतल्या बगैर पाप क्षमा होत नाही. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताने प्रत्येकासाठी रक्त सांडलेलं आहे. त्या क्रूसावरती येशू ख्रिस्ताने प्रत्येक व्यक्तीसाठी रक्त सांडलेलं आहे. कोणी किती म्हणू द्या, मी पापामध्ये घडून गेलेलो आहे, मी अपराधामध्ये घडून गेलेलो आहे, मी खूप वाईट जीवन जगत आहे, परंतु हे वाईट जीवन जगत असताना जर आज माझ्या भावा, माझ्या बहिणी, जर आज तू जर देवाकडे वळत आहेस ना, तर परमेश्वर तुला तुच्छ मानणार नाही. परमेश्वर तुला जवळ करीन, तो तुझ्या सर्व चुका अपराध पापांना क्षमा करीन. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, खरोखर देवाकडे या. देवाजवळ येण्यासाठी आपलं पापच आपलं अडखळण आहे. पश्चाताप न करणं हेच आपलं अडखळण आहे. म्हणून आज संधी आहे. आज प्रत्येकानं परमेश्वर बोलवत आहे. आज प्रत्येकानं तो हाक मारत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, आपल्या वाईट जीवनाला सोडणे माझ्याकडे वळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे प्रिय लोक, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करेल. आज वेळ आहे. आज सर्व काही तुमच्या हाती आहे. आज तुमच्या हातामध्ये आहे एक चांगल्या जीवनाची नवीन सुरुवात करणं. हालेलुया. वाईट जे आतापर्यंत करत आलो ते सोडण्याची गरज आज आपल्याला आहे. व्यसन असू द्या, नशा असू द्या, जुगार असू द्या, किंवा काही एखादं वाईट सवय असू द्या, आज त्या गोष्टींना सोडून एक चांगली सुरुवात करण्यासाठी परमेश्वर आपल्या प्रत्येकांना बोलवत आहे. तर या माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज देवाकडे वळूया. या तिसऱ्या अडखळणावरती आज आपण विजय प्राप्त करूया. हालेलुया. या आपण डोळे बंद करू, एक प्रार्थना करू. स्वर्गीय बाप्पा, माझ्या प्रिय बंधू बहिणींना मी तुझ्या अधीन स्वाधीन करतो, विनंती प्रार्थना करतो. खरोखर प्रत्येकच व्यक्ती पापी आहे आणि या पापी स्वभावामध्ये जीवन जगत असताना देव बाप्पा तुझ्या रक्ताची, येशू ख्रिस्त आम्हाला गरज आहे. का? कारण की वचन शिकवतं येशूच्या रक्ताने सर्व पाप शुद्ध केले जातात. खरोखर देव बाप्पा, 1 योहान 1 अध्याय 7 वचनात लिहिलंय की खरोखर त्याचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते. केवळ येशूचं रक्तच आहे जे मनुष्याला पापातून क्षमा प्राप्त करून देऊ शकतं. हालेलुया. माझ्या देव बाप्पा, विनंती प्रार्थना करतो, माझे भाऊ आणि माझी बहीण आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनात, त्यांच्या घरात, त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर. एक पापी स्वभाव सोडून, वाईट स्वभाव सोडून चांगले जीवन जगण्यासाठी या प्रत्येकांना तू कृपा दे प्रभू. धन्यवाद करतो माझ्या देव बाप्पा. येशू ख्रिस्तावरती विश्वास करून जीवन जगण्यासाठी अनुग्रह दे माझ्या परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती आणि मार्गदर्शन माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना दे. आशा करता का वाईट सर्व सोडून एक चांगलं जीवन प्रत्येकांना जगता येईल. हा संदेश, हा व्हिडिओ जो कोणी ऐकल माझ्या देव बाप्पा, पाहिल त्यांच्या जीवनात कार्य कर. ओ माझ्या देव बाप्पा, पापापासून परावृत्त होऊन एक चांगले जीवन जगण्यासाठी अनुग्रह दे. येशूच्या रक्ताने माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना धुवून टाक दे बाप्पा. प्रार्थना करतो यांच्या चुका अपराध पापांची यांना क्षमा कर आणि होऊ दे तुझ्या नावाच्या गौरवासाठी या प्रत्येकांचा वापर आणि उपयोग होऊ दे. धन्यवाद करतो प्रभू की तू आमची प्रार्थना ऐकली. सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करा, तो तुम्हाला आशीर्वादित करेलच करेल. आमेन.